पिढ्यानपिढ्या भटकंती. भटक्या समाजाला कायमस्वरूपी निवाऱ्याची आस, ऊन वारा पाऊस, तरीही स्वतःचे घर नाही. शासनाकडे भटक्या समाजाची आर्त हाक. जेजुरी तालुक्यातील कोतार परिसरात वास्तव्यास असलेल्या भटक्या समाजातील अनेक कुटुंबांचे जीवन आजही अस्थिर आहे. पिढ्यानपिढ्या गावोगावी फिरून उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबांकडे स्वतःची जमीन, कायमस्वरूपी घर किंवा शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ अद्याप पोहोचलेला नाही. हे कुटुंब वर्षभर तात्पुरत्या झोपड्यांमध्ये राहून फुगे विक्री, छोट्या मोठ्या व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात. ऊन वारा आणि मुसळधार पावसातही त्यांचे आयुष्य उघड्यावरच जात असून लहान मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहेत. भटक्या समाजाच्या प्रतिनिधींनी शासनाकडे कायमस्वरूपी घरकुल, राहण्यासाठी जागा, रोजगाराच्या संधी आणि शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा अशी मागणी केली आहे. अनेक योजना कागदावर असल्या तरी त्यांचा लाभ प्रत्यक्ष गरजू भटक्या कुटुंबांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भटक्या समाजाच्या मूलभूत प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना सन्मानाने जगण्यासाठी कायमस्वरूपी निवारा व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. लक्ष्मण मरेबा पवार. पहिल्यापासून आमचं आजचा पंजा आमचं असं संपून गेलेलं आहे आणि असं बटक करत एवढं मागून कवर मागायचं. असं आमचं सगळं समाज अजून पण एवढं जवळजवळ 100-200 घरं आहेत आमची. असंच आमची लोक मागून असंच तकून गेली. आजचा पंजा संपून गेले आणि वडील आई वडील पण संपून गेले. आणि तशी हे पहिल्यापासून ही व्यवसाय आमचे चालूच आहे. कुठं गावात घर ना, दार ना, जागा ना, जमीन ना, काय नाही. आणि शेतकऱ्या जागा बशी राहिलं त्यामुळे पोरांना शिक्षण चालू केलेलं आहे. आम्हाला जागा ना, काय नाही. गाव सांगा. गाव आपलं कोतळ गाव, कोतळ जेजुरीपाशी कोतळ गाव आहे आपलं. किती कुटुंब आहेत? किती तर आहे 100-150 घर आहेत आपले इथे. बरं, कोणालाच घरकुल नाही? कोणालाच नाही घरकुल नाही, काय नाही, जागा नाही, जागा नाही, काय नाही. जागा आहे, लक्ष्मण. आम्ही पिढी झाला व्यवसाय आमचा जागा भेटलाय, आम्हाला भेटावी सरकारी जागा, आम्हाला घरकुल भेटावी. आम्हाला एवढं आहे, घरकुल भेटावी, काय लाईट यायचं, पाणी यायचं, आम्हाला सोयी करावा. कुठं आमचं तांबू देत नाही. जागा घेतल्यावर जागा आमचं त्रास देते तिथं जागा घेतल्यावर. किती वर्षापासून फिरताय तुम्ही? आम्ही आमचं पिढीने झालं आता. असं काय व्यवसाय काय तुमचा? व्यवसाय देऊळवाले असं गुबुवाले. गावात गेल्यावर तुम्हाला पूर्वीसारखे लोक दान धर्म करतात? करते तसं आहे तसं तर मोडत नाही. आपला दान धर्म आहे चालूच. ते धान्या दुन्या 8-4 देते. ते नको म्हणत नाही. दारात आल्यावर जाते आयाबाईने देते. ती तुमची शासनाकडून काय मागणी आहे? आमची मागणी काय नाही. आमचं एवढं जागा भेटावी, घरकुल भेटावी. आमचं एवढा मागणी, घरकुल भेटावी, जागा भेटावी. तिथं कोणी चांगला मंत्री असतो तर आम्हाला जागेवर उठू देऊ नये. आम्हाला जागा येऊ द्यायचं. तिथं गाववाल्यांना त्रास द्यायचे. ती जागा घेतलाय कुठं. आमचं मान्य आहे. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.